खानापूर नूतन बसस्थानकाच्या इमारतीवर मराठी फलकासाठी आमदारांनी प्रयत्न करावे। खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील बसस्थानकावर कोट्यावधी रुपये खर्च करून नूतन बसस्थानक उभारण्यात आले आहे। सध्या बसस्थानक पूर्णत्वाकडे आले, त्यामुळे या बसस्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार आहे। उद्घाटनापूर्वी बसस्थानकाच्या फलकावर केवळ कन्नड व इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे। मात्र खानापूर तालुका हा 80% मराठी भाषिक जनता आहे, तर केवळ 20% कन्नड भाषिक जनता आहे। असे केवळ कन्नड भाषेचा वापर केल्याने मराठी भाषिक जनतेची कुचंबना होत आहे। तेव्हा कन्नड इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतून बसस्थानकावरील फलक असावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेतून होत आहे। सध्याचे भाजपचे आमदार हे मराठी भाषिक आमदार आहेत। ते केवळ मराठी भाषिकांच्या मतावर 92,000 मतांचा आकडा पार केलाय। तेव्हा मराठी भाषिक जनतेसाठी खानापूर तालुक्याचे भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सरकारकडे खानापूर बसस्थानकावर फलकावर इतर भाषेबरोबर मराठी भाषेचा उल्लेख करावा अशी मागणी करावी। अन्यथा उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी मराठी भाषिकांकडून निदर्शने झाल्यास, काळी निशाणे दाखवल्यास कार्यक्रमाला गालबोट लागण्याआधी खानापूर बसस्थानकावरील फलकावरील मराठी भाषेचा उल्लेख करावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेतून होत आहे। केवळ भाषावादामुळेच खानापूर नूतन बसस्थानकावरील फलकावर हिरवा कपडा झाकून फलक बंद केला आहे।